ॲक्चुअली तेच जाणार आहेत. त्याच्यानंतर मग चेंज होतील. त्याच्यानंतर चेंज केला जातील. थोडासा गेम प्लेन चेंज आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. थँक्यू. चला आपण बोलिव्हिया ऑन गोईंग मॅच कडे आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर कुलदीप जाधव. एक इंडियन टीम मध्ये आहेत कुलदीप यादव आणि इथे आहे कुलदीप जाधव ऑन साइडला. एव्हरेजचा बॉल हवेत. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू झालाय क्लिअर. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. एवरेज गुडलैंड डिलीवरी ऑफ साइडला. माफ करा वन साइडला कट करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. सीधा जाने दिया गेंद को. विकेट कीपर की दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं. लाजवाब गेंदबाजी विश्लेषण अब तक अगर देखा जाए तो. मिस्टर कुलदीप यादव, वो कहते हैं ना जो हमारे इंडियन टीम में है कुलदीप यादव चाइनामैन गेंदबाज, और यहाँ पर अगर देखा जाए तो एक पेस बॉलर कुलदीप यादव अपना प्रतिभा प्रतिभा और टैलेंट जो भी है वो दिखाते हुए इस बार क्या स्टॉक अटेंड किया. सीधा गेंद जाते हुए 1 बाउंस. डीप एक्स्ट्रा कवर. सीमा रेषा पार. 4 रन. सामना आपण पाहताय. त्यावेळेस पोला वन साइडला मारण्याचा मनसुबा मागे क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाही. सरळ यष्टीरक्षक कॉट बिहाइंड. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
आपण पाहताय या फोर्थ राउंड म्हणजे चौथा राउंड आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. जो टीम जीता सीधा यहाँ से क्वालिफायर कर जाएंगे. फोर्थ राउंड आई एकबिरा बेलबडी बसेस जय आंबे घाटेकर या दोन्ही दिग्गज टीम अगदी समोरासमोर. एक टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी ऑफ साइडला स्लाइस केलाय. शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी. सरळ चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकांच्या हातकणामध्ये. गॉड बिहाइंड विकेटचा पतन. फलंदाज बाद. नोजरचा आपण थोडा स्पीड अप करून घ्यायचा आहे. प्रत्येकाला नम्र विनंती. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिला षटक मार्गस्थ. आपण पाहताय कुलदीप जाधव गोलंदाज ट्रॅकवर. आतापर्यंत जर पाहायचं असेल तर कुलदीप यांनी मात्र जशा प्रकारे गोलंदाजी केली ते अविश्वसनीय गोलंदाजी. यावेळी जबरदस्त टायमिंग. जबरदस्त आपलातून स्ट्राईक. चेंडूला फेकून दिलाय सरळ. पंचांच्या मस्तकावर दस्तक. सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. हे आयोजन जे आपण पाहत आहात या ठिकाणी जर सुंदर असा प्रसारण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय. VATC लाईव्ह नेटवर्क या चॅनलला आपण लाईक करा. बेल आयकॉन क्लिक करायला आपण विसरू नका. प्रत्येकाला विनंती आहे. जे मित्र युट्यूबच्या माध्यमातून या सामना पाहत आहात तसेच आलेल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील माफ करा इव्हनिंगच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचाही देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दुसरा षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला कट केला. त्या ठिकाणी आहेत शॉर्ट फाईन लेग. चेंडू उचलून फेकी करेपर्यंत देखील 1 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आले. तर एकेरीच्या मदतीने जे धावगती आहे ते देखील जाऊन पोहोचलेत 15 या अंकांवर. आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर आकाश जाधव. यावेळेस गुडलेन बॉल अगदी आखूटापाची लेन. पंचांचा मस्तकावर दस्तक. सरळ चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा लगत अगदी चेंडूला फील्ड केला गेला. चेंडू फील्ड करण्यापूर्वी देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीने गुड रनिंग बिडिंग द विकेट आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. दुहेरीच्या मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचल्यात 17 या अंकांवर. 2 गडी बाद. 1.2 चेंडूंचा समाप्ती आतापर्यंत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. तिसरा बॉल. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टॅम्प. पंच प्रभावित. दोन्ही हात समांतर म्हणजे आभंतर धावांचा समावेश यावेळी स्कोर बोर्डवर होणार आहेत. तर आभंतर धावाच्या मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. म्हणून सांगत असतं मित्र या क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये जे छोटे छोटे मोमेंट आहे ना ते आपण या ठिकाणी क्रिएट करून दाखवायचं आहे. वन साइडला पुश करण्याचा मनसुबा पण बॅट आणि चेंडूंचा देखील कनेक्शन झालेली नाहीये. थोडासा काहीतरी वापील या ठिकाणी पंचाकडे करते. या ठिकाणी विकेटचा पतन. धीर आहे दुरुस्त आहे. पंच अचूक पंचांच्या भूमिकामध्ये मिस्टर सागर सर आहे त्या ठिकाणी. सागर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी विकेटचा पतन आपण पाहताय. डिसिशन दिला गेला. फलंदाज बाद. हो. रनआउटच्या रूपाने अगदी धावचित होऊन या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. म्हणून सांगत असते ना, हम होते अपनों ने लूटा.
गैरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डुबी वहां जहां पाणी कम था. एकच पटरीवर जर दोन गाडी गेल्या तर काय होणार आहे, त्या देखील या ठिकाणी माहोल क्रिएट झालेत आणि विकेटचं पतन पाहायला मिळाला. यावेळेस राईट हँड ओव्हर द विकेट, समोर राईट हँड बॅटर, ऑफ साईडला स्लाइस करण्याचा मनसुबा, बॅट आणि चेंडूचं कनेक्शन नाही. आउटसाइड द ऑफ स्टॅम्प, चेंडू निघून गेलाय स्किट करून यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये, कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट बॉलचे सांगता या ठिकाणी पाहायला मिळाले. आपण पाहताय आज दुसरा दिवस आणि शेवटचा सामना. यावेळेस पुन्हा एकदा सेम स्ट्रोक, सेम बॉल, सेम मनसुबा, सेम गेम प्लॅन, पण पुन्हा एकदा डॉट बॉलची संगता. वाघवा स्पोर्ट उसगाव बंधारा बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आयोजित या टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि शेवटचा सामना या ठिकाणी रंगला गेला आहे. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय आकाश जाधव, त्यांचा जो त्यांच्याकडे देखील तो पोटेन्शियल आहे, तो टेम्परमेंट आहे, टॅलेंट आहे. यावेळेस त्या चेंडूला पिक केलाय, अकुटप्प्याची लेंथ होतं आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षकांच्या हातातून देखील चेंडू या ठिकाणी बाउन्स झालाय. चेंडूने खाली माती, मोठा मोठा जीवनदान मिळाला या फलंदाजांना. चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत देखील गुड रनिंग विडिंग द विकेट आणि 2 धावामध्ये कन्व्हर्ट झालाय. दुहेरीच्या मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचले आहेत 18 या अंकांवर, 20 या अंकांवर, माफ करा, चुकीला दुरुस्ती केली आणि धावफलक आहेत ते 20 या अंकांवर. 3 विकेट लॉस आतापर्यंत झालेत. 3 गडी परतलेत तंबूचे आशियाला. धावगती आहे ते 20 या अंकांवर. 2 षटकांचा अखेर धावगती 20. भगवा स्पोर्ट आयोजित उसगाव बंधारा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम. आज दुसरा दिवस, शेवटचा सामना. या सामनामध्ये जर पाहायचा असेल तो किसी को जीत मिलेगी तो किसी को शिक्षक, किसी को जीत मिलेगी तो किसी को हार जरूर मिलेगी इसमें, लेकिन टेंशन नहीं लेने का बॉस, हार के आगे जीत है, यही तो दुनिया की रीत है, इसमें कोई टेंशन नहीं. आउटसाइड द ऑफ स्टॅम्प होता. चेंडू निघून गेले, प्रेक्षकांच्या हातकणामध्ये आले, वाईटचा इशारा पंच दर्शवलाय. अगदी अचूक पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहताय शेकानी सागर सरांना. पुढचा बॉल हिअर करले, ताकुड बजेले त्यावेळेस बॉल हवेत. मागे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडू उचलून ना फेकी करेपर्यंत एक धाव कम्प्लीट केला. थोडासा मिसफिल्डिंग झाले, गोलंदाजाच्या माध्यमातून मारून दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट केलेत आणि दुहेरीच्या मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचलेत 23 अंकांवर. 23 अनकाट, 3 गडीच्या मोबदल्यात 2.1 चेंडूंचा समाप्ती या इनिंग मध्ये. आपण पाहताय मिस्टर जयेश गोवारी गोलंदाज ट्रॅकवर. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी ऑन साइडला डीप फाईन लेग, सीमा रेषा पार, जबरदस्त प्रहार, ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक, षटकार, 6 धावा. थँक्यू जस्ट केडिंग. यावेळेस बघूया राईट हँड ओव्हर द विकेट, पुन्हा यावेळेला जबरदस्त अकोटापाची लेंथ पिक केलाय, जबरदस्त टायमिंग फेकून दिलाय. वाडीस सीमारेषा पार, वाडीस गावकरना सीमारेषा पार, 6 धावा, षटकार.
2.3 चेंडूंचा समाप्ती. धावगती आहे ते 35 अंकांवर. 3 गडी बाद. आपण पाहतोय आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर आहे. आई एकविरा वेलबडी बसेस जय आंबे घाटेकर या दोन्ही जे संघ आहेत अगदी अटीतटीचा सामना दोन्ही संघांमधला रटला गेलाय. भलेस अगदी पिक केलाय चेंडूला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मागे लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आले, 30 सर्कलच्या घेरात जवळ अगदी चेंडू फील्ड केला गेला. चेंडू सुलना फील्ड करेपर्यंत देखील या ठिकाणी धावचीत होण्याची संधी. एकच पटरीवर 2 गाडी धावले. पुन्हा पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने या ठिकाणी गडी बाद. विकेटचा पतन, खेळाडू बाद. तू चल मैं आया वाली स्थिती. विकेटचा पतन. जयेश गौरी बॅक टू द डगआउट. थँक यू. स्कोर 36. फोर्थ विकेट लॉस. आतापर्यंत जे धावगती आहे ते मात्र 36 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जाते. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. 2.4 चेंडूंचा समाप्ती या इनिंग मध्ये झाला. एक बॉल बाकी आहे. ओके थँक्यू. शेवटचा चेंडू बाकी आहे इनिंग मधील. लास्ट बॉल. 2.5 चेंडूंचा समाप्ती झाला आणि जे धावफलक आहे ते 36 अंकांवर. यावेळेस बॉल हवेत, मिस टायमिंग स्टोक, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक आहे याची तेव्हा चुकी करणार नाही. सुंदर असा टिपलाय झेल. शेवटच्या बॉलवर धावगती असतील 36 म्हणजे 37 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी बेलवडी संघाकरिता. 37 धावा 18 चेंडू मध्ये. या ठिकाणी पाहूया कसा प्रकारे फलंदाजी करतोय. अगदी पाहणं योग्य आहे कारण शेवटचा सामना जो संघ विजय प्राप्त करेल सरळ अगदी क्वालिफायर पक्का.
36. ओके, ये वेलवडी पुन्हा टॉस. फील्ड. 36. धावांचं टार्गेट आहे. थँक्यू. थँक्यू. चला बोलूया वन किंग मॅच कडे. आपण पाहताय शेवटचा इनिंग. 37 धावांचा समीकरण आहे 18 चेंडूमध्ये. वेलवडी संघाकडनं आपण पाहताय मिस्टर अक्षय ऑन स्ट्राईक. तसेच नॉन स्ट्राईक अँड बर, माफ करा, निलेश स्ट्राईक बर, नॉन स्ट्राईक बर आहेत ते आकाश. यावेळी स्टेट ड्राईव्ह केला, मागे आहे क्षेत्ररक्षक, तिथे तो चुकी करणार नाही. योग्य त्या पद्धतीने चेंडूला फील्ड केला, पण त्यापूर्वी एक धावाने देखील या ठिकाणी श्री गणेश अकाउंट ओपन झाले. पहाड जसं लक्ष अगदी समोर आहे. 18 चेंडूमध्ये 37 धावा, एक धावा आलेत, अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस ऑफ साइडला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, चेंडू जातोय दोन करीत, अगदी सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. दुसरा चेंडूवर आले चौकार, 4 धावा. 2 चेंडूचा अखेर धावगती आहे ते 5 अंकांवर. झाल्या, पहिल्या चेंडूवर आलेत 1 धावा, दुसऱ्या चेंडूवर आलेत चौकार, असा प्रकार आलेत. धाव फलक 5. यावेळेस पुन्हा ऑफसाईडला कट केला, पॉवर प्लेचा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलचा बाहेर. पुन्हा एकदा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, सेम बॉल, सेम बाउंड्री लाईन, सेम स्ट्रोक. धाव फलक पाहायचा आपल्याला, तिथे 4 धावा आहेत का नाही. यावेळेस चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत देखील 2 धावा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून काढण्यात आलेत. धीर दुरुस्त आहे, रिझल्ट आहे 4 रन्स. आपण पाहता त्या ठिकाणी भगवा स्पोर्ट उसगाव बंधारा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, दुसरा दिवस आणि शेवटचा सामना. यॉर्कर लेन डिलिव्हरी, जबरदस्त पिक केलाय, क्विकली स्ट्रोक अटेंड केलाय. त्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय अगदी 2 बाउंड्स, क्षेत्ररक्षकांना बीट करून. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, सीमारेषा पार. नीलतील 4 धावा, चौकार. थँक्यू. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाला, जे धावगती आहे ते 13 अंकांवर आपण पाहताय. दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर आणि आक्रमक बॅटिंग. यावेळी स्ट्रोक अटेंड केला आहे, फटका फसण्याची संधी तिथे आहे क्षेत्ररक्षक, आणि तिथून तरी झाले चुका आणि मोठा जीवनदान मिळाला. असा फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिला तर या ठिकाणी महाग पडणारच आहेत. कारण 37 धावांचा जे पाठलाग आहे ना, त्या देखील योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 15 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी सुरुवात आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आकाश जाधव 4 चेंडू 14 धावा, हे त्यांचा वैयक्तिक स्कोर आहे. आणि तसेच मिस्टर निलेश डगला यांचाही देखील 1 चेंडूवर 1 धावा, मागील चेंडूवर 1 धाव काढल्यात आणि आकाशला अगदी दिले स्ट्राईक. कारण पहिल्या चेंडू बसून आक्रमक जे फलंदाजी आहे ते देखील आकाशचा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 14 धावा, वैयक्तिक आकाश. यावेळी जबरदस्त स्ट्रोक अटेंड केलाय, 1 बाउंड, चेंडू क्लिअर, सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार. जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल प्रहार, चौकार, 4 धावा. मागील चेंडूवर आले चौकार, तर 4 धावाच्या मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचले 19 अंकांवर. एक षटकच्या समाप्तीनंतर धावगती आहे ते 19. या ठिकाणी जर पाहायला गेला फलंदाजांचं विश्लेषण, तर 5 चेंडूंचा सामना केला आकाश जाधव, आणि त्यांचा जो वैयक्तिक स्कोर आहे ते आहे 18 आणि 1 धाव आहे मिस्टर निलेश यांचा. दोन्ही फलंदाजांचा जो मानसिकता आहे ना, जी अंडरस्टँडिंग आहे ती अप्रतिम आहे. एक जबरदस्त स्टार्ट आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात.
आपण पाहता या इव्हनिंगच्या सत्रामध्येही देखील प्रेक्षकांचा गर्दी या ठिकाणी. तसेच युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले असतील त्यांचाही देखील आपण आजच्या दिवसामध्ये करतोय मोस्ट वेलकम या पडद्याच्या माध्यमातून. स्ट्राईकवर आहेत निलेश, नॉन स्ट्राईक हँडवर आकाश, विस्फोटक फलंदाज. यावेळी साकुटप्पाची लेंथ ऑफ साइडला स्लाइस केलंय, तिथे शॉर्ट कव्हर आहे, सरळ शॉर्ट कव्हरच्या हातात दिलंय, बडवाईड विकेटचा पतन, फलंदाज बाद. आकाश जाधव आणि गोलंदाज ट्रॅकवर सुनील धांगडा. सुनील धांगडाकडे देखील तो क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी पिक केला, यावेळी झेलबाद होण्याची संधी आहे, पण तिथे देखील थोडासा शॉर्ट हाईट क्षेत्ररक्षक असल्यामुळे मस्तकावर दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांकरिता जबरदस्त प्रहार, षटकार. वो खेल है क्रिकेट का, खेल है क्रिकेट का, चौका छक्का जरूर लगते रहेंगे, हार के आगे जीत है, आज नहीं तो कल हम होंगे कामयाब. आसमान आपका है, मंच आपका है, पंच आपकी है, फैलाइए पंख, जितना चाहे उड़िए, यह आसमान आपका है. इस बीच अगर देखा जाए तो जरूर स्ट्रेट बैट की थी, लेकिन लॉन्ग ऑन का क्षेत्ररक्षक सीधा 30 सर्कल के दीर्घाव में आके जिस तरीके से गेंद को फील्ड किया, काबिले तारीफ है. 1 रन की गुंजाइश दोनों बल्लेबाज द्वारा. स्कोर 26 यानी कि 26 या अंक पर, 1 विकेट के नुकसान पर. 1.3 चेंडूंच्या समाप्ती, धावगती आहे ते 26 अंकांवर. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा, बॅट आणि चेंडूंचा कनेक्शन नाही, चेंडू निघून गेला स्किट करून यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये. क्वालिटी दर्जाचा गोलंदाजी तसेच क्वालिटी दर्जाचा फलंदाजी. एका बाजूने आहेत ते सुनील धांगडा आणि एका बाजूने पाहताय गुरु किरकिरा आणि आकाश जाधव. यावेळेस बॉल हवेत, फटका फासण्याचे, बिलकुल फटका फासण्याची शक्यता आणि फटका फासलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषा लागत पकडलाय झेल. मोठा फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे बॅक टू द डगआउट, बडी मछली जाल में. खिलाडू बाद. 7 चेंडू आहेत अजूनही येणारा आणि 11 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी एक मोठा स्ट्रोक जर अटेंड झालेत तर मॅचचा फासा पलटू शकते. पण क्वालिटी दर्जाचा जे गोलंदाज आहेत ना मिस्टर सुनील धांगडा, ते देखील अप्रतिम प्रयास. यावेळेस एज लागलाय बॅटचा आणि चेंडू जातोय शॉर्ट फॅटमॅन रिजन कडे, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे. मात्र 1 धावांचा समावेश स्कोर बोर्डवर. 2 षटकांचा देखील या ठिकाणी समाप्ती. धावगती आहे ते 27 अंकांवर. येणारा बॉल आहे 6 आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
मागील षटकमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला सुनील धांगडा यांच्या माध्यमातून. त्यानंतर या तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहताय मिस्टर सचिन नुकते यांना. जय आंबे स्पोर्ट घाटेघर या संघाचा अगदी एक अटीतटीचा सामना या ठिकाणी. येणारा 6 चेंडू 10 धावांचा आवश्यकता आहे. हा एक विरा बेलवडी या संघाला. सचिन नुकते बेली सज्ज होत आहे. ऑनराज खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला कट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडासा चूक झाला. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू उचलून फेकी केली जाते परंतु पण या ठिकाणी वाईट देखील दर्शवले गेले. हे अगदी अनुभवी पंच आपण पाहताय सागर टोपे सरांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. दोन्ही हात समांतर म्हणजे अभांतर धावांचा जे समावेश आहे ना ते स्कोर बरोबर जॉईंट होईल आणि अभांतर धावाचे मदतीने जे धावगती आहे ते जाऊन पोहोचले 29 अंकांवर. म्हणजे अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. येणारा येणारा चेंडू आहे ते 6. यावेळेस बॉल हवे जबरदस्त स्टोड अटेंड केलाय. चेंडूला फेकून दिलाय. बडी स्पीड विकेट सीमारेषा पार. 6 धावा क्वालिटी दर्जाचा ब्रँड स्टोक षटकार. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलाय. स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे षटकापा रिजन मध्ये. चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 1 धावा. स्कोर झालाय लेव्हल. मात्र 1 धावांची आवश्यकता आहे. 1 धावांची आवश्यकता आहे बेलवडी या संघ. म्हणून सांगितलं ना हे क्रिकेटचा खेळ आहे. हे सामन्यामध्ये फासा पलटण्याकरिता वेळ लागत नाहीये. फक्त तुम्हाला स्वतःचा जे क्वालिटी आहे जे स्वतःमध्ये एकूण मेरावर विश्वास आणि स्वतःमध्ये जे क्वालिटी आहे ते या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. यावेळेस ऑफ साइडला स्लाइस केला आहे तिथे क्षेत्ररक्षक कबार मध्ये. तिथे तो चुकी करणार नाही. सरळ दिलाय कबारच्या हातात. 1 धावांची आवश्यकता आहे. विकेटचा पतन फलंदाज बाद. बॉल किती बाकी आहे? 3 बॉल. आपण पाहताय बागवा स्पोर्ट उसगाव बंधारा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. 3 चेंडू येणारा बाकी आहे आणि 1 धावांची आवश्यकता आहे. या दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर आपण पाहताय घाटेघर बसेस वेलवडी. या दोन्ही संघांमधली अगदी जबरदस्त लढाई आजच्या दिवसामध्ये जर पाहायचा असला तर चौथा राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड आहे. आई एकबिरा वेलवडी बसेस जय आंबे घाटेघर. जय आंबे घाटेघर या संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर योग्य त्या पद्धतीने 36 धावा स्कोर बोर्डावर लावले आणि 37 धावांचा पाठलाग करायला या ठिकाणी उतरलेत आई एकबिरा बेलवडी. आतापर्यंत जे धावगती आहे ते 36. 1 धावांची आवश्यकता आहे. 3 गडी बाद 2.3 चेंडूचा समाप्ती. बॉल नंबर 4 तिसरा षटक मार्गस्थ. यावेळी ऑफ साइडला कट केला. 1 धावांची आवश्यकता आहे. धाव सुधारण्याची संधी. पूर्णपणे मॅच वन झालाय. क्वालिफायर आई एकबिरा बेलवडी. कॉंग्रॅच्युलेट. थोडासा हडला या ठिकाणी. के आगे जीत है दोस्तों. आज नहीं तो कल हम होंगे कामयाब. कभी हारेंगे कभी जीतेंगे. हमेशा ही जो जीत प्राप्त होगा इसकी कोई गारंटी नहीं है क्योंकि ये क्रिकेट का खेल है. कोई जीतेगा तो कोई हारेगा इसमें कोई शक नहीं. दुसरा दिवस शेवटचा सामना अगदी कंप्लीट झालाय आणि शेवटचा सामना